बंगळुरू मुंबई या नव्या एक्सप्रेस रेल्वेचे लोणंद जंक्शनवर जल्लोषात स्वागत. जिलेबी वाटून नागरिकांनी व्यक्त केला आनंद. बंगळुरू आणि मुंबई या दोन प्रमुख महानगरांना जोडणारी बंगळुरू LTT अर्थात कुर्ला एक्सप्रेस आता लोणंद मार्गे धावणार आहे. या नव्या रेल्वेगाडीचं लोणंद जंक्शन रेल्वे स्थानकावर आगमन होताच नागरिकांनी उत्साहात स्वागत केलं. यावेळी लोणंद प्रवासी संघटना, रेल्वे बोर्डाचे सदस्य, स्थानिक व्यापारी, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी रेल्वे चालकाचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करून तर जिलेबी वाटून आनंद उत्सव साजरा केला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी लोणंद रेल्वे जंक्शनवर मोठी गर्दी केली होती. या नव्या रेल्वे सेवेच्या माध्यमातून लोणंद आणि परिसरातील प्रवाशांना मुंबई आणि बंगळुरू या दोन्ही दिशेने प्रवासासाठी सोयीस्कर व हक्काचा पर्याय उपलब्ध झाला आहे. व्यापारी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गासाठी ही रेल्वे सेवा अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी सागर शेळके, हर्षवर्धन शेळके पाटील, प्रदीप क्षीरसागर, सुनील यादव, ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे, गिरीश रावळ, निखिल काळे, बबलू इनामदार, अनिल कुदळे, NC खरात, बिपिन रावळ यांच्यासह लोणंद रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना काय म्हणाले मान्यवर, ऐका. शहराच्या वतीनं, लोणंद नागरिकांच्या वतीनं रेल्वे बोर्डचे मनपूर्वक असे अभिनंदन करतो की त्यांनी लोणंदच्या नागरिकांच्या विनंतीला मान देऊन LTT बेंगळुरू ही गाडी सुरू करून त्याला लोणंद येथे थांबा दिला. त्याबद्दल मी लोणंदच्या सर्व नागरिकांच्या वतीनं रेल्वे बोर्डाचे मनपूर्वक अभिनंदन करतो. मी सर्व नागरिकांना विनंती करतो की रेल्वेने प्रवास करा आणि रेल्वेचा प्रवास हा सर्वात सुरक्षित. त्याचं एक उदाहरण मी आहे की मी दर महिन्याला 2000 किलोमीटर प्रवास रेल्वेनं करतो. इतका सुंदर आणि स्वच्छ आणि सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने रेल्वेने प्रवास करावा ही मी सर्व लोणंदकरांना विनंती करतो. धन्यवाद. जय महाराज. भारत केंद्र शासनापासून त्यानंतर लोणंद रेल्वे स्टेशन कात टाकली. त्यापूर्वीचं अतिशय जीर्ण अवस्था असलेलं रेल्वे स्टेशन अत्यंत अद्ययावत प्रशस्त भव्य विकासात आलेलं आहे. त्याचप्रमाणे ते सध्या 3 ट्रॅक 3 प्लॅटफॉर्म चालू असून 4थ्या प्लॅटफॉर्मचे काम चालू आहे. लवकर